नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसा अगोदर आपण एक होमगार्ड भरती संदर्भामध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा होत्या की नेमकी होमगार्ड भरती ही कधी येईल किंवा जे राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची भरती कधी होईल, अशा प्रकारच्या कमेंट्स आपल्या चॅनलवर आल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण होमगार्ड ऑफिस या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे किंवा अशी माहिती दिलेली आहे की दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी भरती ही होत असते आणि जी भरती झालेली आहे त्या भरतीला जवळपास 2 वर्ष झालेले आहेत। त्या कारणामुळे नवीन भरती येण्याची शक्यता आहे। मार्चमध्ये ही भरती प्रस्तावित होती, म्हणजे याच महिन्यात, परंतु पोलीस भरती असल्या कारणामुळे होमगार्ड भरती होऊ शकली नाही किंवा ती पुढे ढकलण्यात आलेली आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण नेटवरसुद्धा चेक केलेला आहे, तोच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण अगोदरचा। त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते सांगितलेलं आहे की भरती जी आहे ही भरती होणार आहे, परंतु पोलीस भरती झाल्यानंतर त्या भरतीच्या काही हालचाली त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात, अशा प्रकारचा हा विषय असणार आहे। त्यामुळे भरती येणार आहे, परंतु तुम्ही पोलीस भरतीच्या तयारीमध्ये असाल तर पोलीस भरती करा। बाकीचे ज्या काही तुमच्या दैनंदिन विषय सुरू असतील, अभ्यास सुरू असेल किंवा कुठल्या एखाद्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल तर तो विषय सुरू ठेवा। भरती जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर माहिती त्याची देणारच आहोत आणि सर्व माहिती फॉर्म भरण्यापासून तर पथकापर्यंत, प्रमुख वगैरे सर्व त्याची प्रोसिजर काय असते, ट्रेनिंग वगैरेपर्यंत सर्व व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। परंतु त्या अगोदर तुमचं जे वातावरण आहे, तुमचं जे दैनंदिन रुटीन आहे ते तसंच ठेवा। भरती आल्यानंतर त्या भरतीमध्ये आपण त्याची माहिती तुम्हाला देणार आहोत। आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की जे काही होमगार्ड कार्यरत असतील त्या होमगार्डला एक विषय असा सांगायचा आहे की होमगार्डचे जे संघटन आहे ते संघटन संघटन जे आहे ते संघटन तुमचं मजबूत त्या ठिकाणी करण्यावर थोडं लक्ष द्या। कारण की होमगार्ड ही मानसेवी संघटना जरी असली तरी पोलिसांसोबत किंवा पोलिसांच्या इक्विव्हॅलंट तुम्ही काम करत असता आणि ते काम करत असताना तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा सरकार व्यवस्थितरित्या पूर्ण करत नाही, अशी परिस्थिती सातत्यानं होमगार्डच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे। त्यामुळे तुमचं जे काही संघटन आहे किंवा तुमचं जे काही मित्रमंडळी वगैरे असतील तर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य करण्यास सरकारला तुम्हाला तिथं भाग पाडावं लागेल, तेव्हाच होमगार्डची जी काही परिस्थिती आहे ती बदलू शकते। कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम जसं पोलिसांवर आहे त्याचप्रमाणे पोलिसांसोबत तुम्हालासुद्धा ड्युट्या त्या ठिकाणी दिल्या जातात। बंदोबस्ताच्या ड्युट्या असतील, रात्री बेरात्रीच्या ड्युट्या असतील, परंतु त्याबरोबर पोलीस प्रशासनाला मिळणारे जे काही फायदे आहेत त्या फायद्याचा जर विचार केला तर त्या तुलनेमध्ये अतिशय कमी प्रमाणात होमगार्डला त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या जातात, अशी परिस्थिती आढळून नेहमी आपल्याला येत असते। तर यामध्ये काय करायचं आहे की संघटन जे आहे ते मजबूत करणं महत्त्वाचं आहे। आणि होमगार्ड भरती जी आहे, होमगार्ड भरती कोण विद्यार्थी करतात की ज्यांचं जे स्वप्न आहे ते खाकी आहे, ज्यांचं स्वप्न पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होण्याचं जे स्वप्न होतं ते उमेदवार एजबार झाल्यानंतर म्हणा किंवा मग अभ्यासाकडे दुर्लक्ष, कमी प्रमाणामध्ये अभ्यास तुमचा झालेला असेल किंवा मग ग्राउंडमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले असतील आणि त्यानंतर मग मध्ये काही वेळ गेलेला असेल, 1-2 वर्ष 3 वर्ष, तर त्यानंतर तुमचं जे मुख्य टार्गेट होतं आयुष्यातलं ते म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं तुमचं स्वप्न होतं, परंतु तुम्ही त्यामध्ये कमी पडले म्हणा किंवा आपले प्रयत्न कमी पडले म्हणा, त्यामुळे तुमचा जो कल आहे हा होमगार्ड भरतीकडे आहे आणि होमगार्ड म्हणून आपण भरती व्हावं आणि त्यानंतर मग पुढं त्यामध्ये काही आरक्षण वगैरे मिळवून आपल्याला पोलीस प्रशासनामध्ये येता येईल का, हे तुमचे प्रयत्न सातत्यानं सुरू असतात। हे कमेंट्सवरून आपल्या लक्षात येतं। परंतु सरकारला जेवढं यामध्ये भाग घ्यायचा आहे तेवढं सरकार भाग घेत नाही, कारण की सरकारचं जे काम आहे हे काम सुरू आहे, काम चालते आहे, म्हणून ते होमगार्डला या ठिकाणी एक प्रकारे त्यांचा वापर करून घेतात असं म्हटलं तरी चालेल। ठीक आहे, आपली पण गरज आहे, जी परिस्थिती आहे समाजामधली, महागाई असेल, बेरोजगारी असेल, वाढतं वय असेल, कुटुंबाच्या काही आपल्या जबाबदाऱ्या असतील, ह्या सर्व गोष्टी आहेत, परंतु त्याचबरोबर सरकारनंसुद्धा या होमगार्डचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे। बदलत्या काळानुसार, बदलत्या महागाईनुसार
त्यांना जे काही वेतन आहे ते वेतन वाढवून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना काही सुखसुविधा द्यायला पाहिजे. त्यांना कुठल्या प्रकारची शाश्वती नाही आहे नोकरीमध्ये, की जर तुमचा त्या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा मग काही गणेश आपलं उत्सव असेल, त्यानंतर मग आपले काही जयंत्या असतील महापुरुषांच्या, त्यानंतर मग काही दंगल सदृश्य परिस्थिती असेल किंवा मग काही नॅचरल डिझास्टर ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक आपत्ती असेल, अशा वेळेस तुम्हाला फक्त त्या ठिकाणी होमगार्डला प्लॅन केलं जातं, होमगार्डला त्या ठिकाणी ड्युट्या दिल्या जातात. परंतु तो काळ निघून गेल्यानंतर मग पुन्हा होमगार्डला जे आपलं मुख्य व्यवसाय आहे किंवा मुख्य काम आहे त्याकडे वळावं लागतं. त्यानंतर मग पथक प्रमुख तुम्हाला पुन्हा बोलवून घेतील. अशा प्रकारे हे जे सर्व विस्कळीत झालेले तुमचं जीवन आहे, होमगार्डचं विशेष म्हणजे, तर हे विस्कळीत झालेलं जे जीवन आहे हे मेन स्ट्रीममध्ये आणणं हे सरकारचं काम आहे. आणि या सरकारला जाब विचारणारं कोणी सध्या तरी दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण की होमगार्डचं जे संघटन आहे किंवा होमगार्डची जी काही संख्या आहे ही लक्षणीय संख्या आहे, कमी संख्या नाही आहे. आणि सातत्यानं ते कामसुद्धा करत असतात. त्या कारणामुळे एक परफेक्ट प्लॅन होमगार्डसाठी हा सरकारने आखला पाहिजे, सरकारने बनवला पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं संघटन हे महत्त्वाचं आहे. हा विषय तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्ही संघटन केलं नाही तर असेच दिवस निघून जातील, वर्षामागून वर्ष निघून जातील. त्यानंतर ॲडजस्टमेंट करत करतच सर्व हे गोष्टी चालत राहतील. आणि संघटन यासाठी मजबूत करा असं यासाठी म्हणतो आहे की ज्या काही मुख्य गोष्टी आहेत त्या मुख्य गोष्टी सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आता तुम्हाला जे काही प्रति दिवसाचा जो काही मानधन आहे, हे मानधन जवळपास मला वाटते माझ्या माहितीनुसार 1000 रुपये मानधन आणि त्यामध्ये काहीतरी भत्ता वगैरे काहीतरी दिला जातो. परंतु आता हा विषय महत्त्वाचा आहे की फक्त ड्युटीच्या दिवशी किंवा ड्युटीच्या काळामध्येच तुम्हाला तो भत्ता मिळतो. आता आपण समजा एक उदाहरण घेतलं की एका महिन्यामध्ये जर तुम्हाला 15 दिवस जर ड्युटी त्या ठिकाणी दिली तर 15 दिवसाचे तुमचं पेमेंट त्या ठिकाणी सरकार देतं. ते सुद्धा वेळेवर देत नाही. त्यांची बिलं काढण्यात दिरंगाई केली जाते. होमगार्डला दुय्यम स्थान त्या ठिकाणी दिलं जातं. होमगार्डच्या कामाला त्या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं. ही सुद्धा परिस्थिती आहे. बरं, काही हरकत नाही, तो विषय वेगळा आहे. परंतु आमचं पेमेंट वेळेवर द्यायला पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे. ते इक्विव्हॅलंट तुम्ही समजा नका समजू तो विषय नंतरचा, त्या विषयावर सुद्धा आपण बोलू कधीतरी. परंतु या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे वेळेवर वेतन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि एका महिन्याचं जर समजा तुमची ड्युटी असेल तर एका महिन्यामध्ये जर तुमची 15 दिवसाची ड्युटी असेल तर बाकीचे 15 दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. जे 15 दिवसाची ड्युटी तुम्ही केलेली आहे त्याच 15 दिवसाचे पैसे तुम्हाला मिळतील. तर यामध्ये संघटन जर तुमचं मजबूत असेल तर तुम्ही सरकारला मागणी करू शकता की आम्हाला ज्या दिवशी ड्युटी नाही त्या दिवशी आम्हाला मिनिमम एक तुम्ही अमाऊंट त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. ते मिनिमम अमाऊंट तुमचे जे काही संघटक आहेत ते ठरवतील. परंतु एक मिनिमम अमाऊंट ज्या दिवशी आमची ड्युटी नसेल त्या दिवशी तुम्ही आम्हाला ते द्यायला पाहिजे. समजा आता एका महिन्यामध्ये 15 दिवस ड्युटी झाली, त्या 15 दिवसाचे 15,000 रुपये प्लस उरलेले जे काही 15 दिवस आहेत त्याचं एक मिनिमम एका दिवसाचे प्रतिदिन जे काही अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्ही द्यायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी तुम्ही करू शकता. आणि हा विषय महत्त्वाचा आहे. ओके. त्यानंतर होमगार्डच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर आपण बोलणारच आहोत. परंतु तूर्तास या व्हिडिओमध्ये फक्त एवढी माहिती तुम्हाला द्यायची होती. संघटन मजबूत करा आणि संघटित व्हा. यामध्ये तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वाक्य आहे, ब्रीदवाक्य आहे, समाजाला संबोधून त्यांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्याला संघर्ष या ठिकाणी करणं हे महत्त्वाचं असणार आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू.